हॅलो फ्रेंड्स, आज मला एक कपाट आवरायचं होतं. रोज तसंच ठेव पूर्ण सामान इकडे तिकडे झालं होतं, तर आज मला व्यवस्थित लावायचं होतं. मुलीचे ड्रेस होते खूप काही त्या कपाटामध्ये. ते कपाट आज मला लावायचं होतं. ते लावून घ्यायला कपडे बाहेर काढत होते. पुष्कळ सारे कपडे असतात मुलीचे. एक खाना मी तो वाला मुलीच्या कपड्यासाठीच केला होता. तो आज मला लावून घ्यायचा होता. पुष्कळ सारं सामान असतं आपलं कपाटमध्ये, पण जागा पुरत नाही एवढं सामान असतं. ते व्यवस्थित लावायचं होतं. रोज जाण्या येण्यामध्ये आपण लावतो आणि तसंच ठेवून देत जातो. ते कसं पसारा होऊन जातं, व्यवस्थित लागत नाही. ते आज मला आवरायचं होतं. तेच मी आवरायला घेतलं होतं. ते घडी करून छान व्यवस्थित ठेवत होते. मुलगी पण खेळत होती. ती पण मला काहीच करू देत नाही. तिला बघत करत होते. तिचे ड्रेस छान व्यवस्थित लावून घेतले होते. माझे काही 1-2 सलवार पण होते, ते पण व्यवस्थित ठेवून दिले होते. पुष्कळ सारे कपडे असतात, जेव्हा आपण काढतो तेव्हा आपल्याला दिसतात ते. तिचे पण पुष्कळ ड्रेस होते. बेडवर पूर्ण पसारा काढला होता. एक खाना मला आवरायचा होता. ब्लँकेट पण आपण जे नेहमी वापरत नाही, कोणी आल्या गेल्या वापरतो, ते पण माझ्या कपाटमध्येच ठेवते मी. ते पण ब्लँकेट मला घडी करून व्यवस्थित ठेवायचे होते. आपण घाईमध्ये कसं पण ठेवून देतो, मग तो पसारा दिसतो. जेव्हा वेळेवर आपल्याला जायचं राहतं तेव्हा आपल्याला ते मग दिसत नाही. जे लावायचं राहतं ते दिसत नाही. त्यासाठी आज म्हटलं वेळ आहे तर लावून घ्यावं म्हटलं कपाट पण. काही ब्लाऊज पीस असे तसे पिशवीमध्ये टाकलेले होते, ते पण लावायला बघत होते. ते पण लावायला घेतले होते. काही नवीन कपडे असतात जे आपण ठेवून देतो आलेले, ते पण व्यवस्थित घडी करून ठेवून दिले होते. खूप काही असतं घरामध्ये. आज आवरून घेते म्हटलं. खूप काही 2-3 दिवस झाले आवरते म्हणत होते, पण वेळच मिळत नव्हता. ही मुलगी पण करू देत नाही दुपारच्या टाईममध्ये. मग ते काढून घेतलं होतं आणि ठेवून दिलं लगेच. त्या पण आरमारीमध्ये पुष्कळ सारं सामान आहे. तिथं माझ्या जास्त साड्याच आहे. ह्या कपाटमध्ये सर्व काही ठेवते. तेच घडी करून मी व्यवस्थित लावून घेतलं होतं. झालं होतं माझं ठेवून. आवरलं होतं पूर्ण. असे आहे माझे कपाट. तुम्हाला जर माझ्या साड्या बघायच्या असेल तर नक्की सांगा. मी दाखवेल तुम्हाला एखाद्या दिवशी कनेक्शन माझ्या साड्याचं. ते पण दाखवेल. हे बघा किती छान व्यवस्थित ठेवला आहे मी ना, गळ्या करून व्यवस्थित. एका खाण्यामध्ये पूर्ण मुलीचे ड्रेस आहे. खाली काही माझ्या साध्यावाल्या साड्या आहेत, ते पण एका खाण्यामध्ये ठेवून दिल्या. असं आवरून घेतलं मी माझं कपाट. इथं पण माझ्या साड्याच आहे, ते व्यवस्थितच होत्या. जर आपण कुठं जायचं राहिलं तर आपण काढतो आणि मग आपल्याला वेळ नसतो, त्यामुळे आपण तसंच ठेवून देतो. त्याच्यामुळे पसारा होऊन जातो. मग नंतर मला मग रात्रीचा स्वयंपाक बनवायचा होता. आज काय बनवू म्हटलं, भाकरी आणि चटणीच बनवते म्हटलं. भाकरीसाठी गरम पाणी ठेवून दिलं होतं मी. भाकरीचं पीठ मी गरम पाण्यानंच भिजवते. कोणी थंड पाण्यानं पण भिजवतात, पण मी गरम पाणी टाकते. त्यानंच भिजवून घेतलं होतं पीठ. छान पीठ चुरून घेतलं आणि त्याला थोडं 5-10 मिनटं मुरायला ठेवून दिलं होतं भिजवून. संध्याकाळचा स्वयंपाक थोडा हलका फुलकाच राहतो, पण आज भाकरीची आवड आली होती त्यामुळे भाकरीच करायला घेतल्या होत्या मी. आणि टमाटरची चटणी बनवायला घ्यायची होती मला. टमाटरची चटणी भाकर बनवले होते सायंकाळच्या याच्यामध्ये. हे माझं कालचं रुटीन आहे. 5-6 भाकरी टाकून घेतल्या होत्या. मला तेवढ्या काही भाकरी जमत नाही, पण प्रयत्न करते. येत नाही थोड्याफार. त्यानंतर मी तव्यावरच चटणी पण बनवायला घेऊन घेतली. तव्यावरच बनवते म्हटलं आज.
टमाटरची चटणी पण, भाकरी झाल्या होत्या माझ्या संपूर्ण. टमाटरची चटणी पण करून घेतली. मुलगी तिकडे खेळत होती. ती जोपर्यंत खेळत राहते तोपर्यंत मला आवरून घ्यावं लागतं, नाही तर ती मग करूच देत नाही, मागे मागेच राहते माझ्या, काही करू पण देत नाही, काही नाही. त्यानंतर बोलत बोलत मी माझ्या मुलासोबत बोलत होते, बोलत बोलत मी टमाटरची चटणी करत होते. तिला बघावं पण लागतं, इकडे तिकडे खूप विचकपणा करत असते ती, तिच्याकडे पण लक्ष ठेवावं लागते. त्यामुळे अधूनमधून तिच्याकडे पण बघत होते. ती समोर खेळत होती. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, आवडतात का? आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब, लाईक करत जावा, मला सपोर्ट करा. तुम्हाला काही माझ्या व्हिडिओमध्ये चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगत जा. मुलगी पण तिकडे खेळत होती, खूप विचकपणा करत असते ती, तिच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं. आणि माझा स्वयंपाक पण चालू होता. त्यानंतर मी टमाटरमध्ये चटणी, तिखट, मीठ टाकून घेतले होते. छान आधी होऊ दिलं टमाटरला, कांद्याला छान लाल होऊ दिलं आणि नंतर तिखट, मीठ टाकून घेतलं. झालीच, त्याला पण छान परतवून घेतलं होतं. खूप छान लागते तव्यावरची पण चटणी. भाकरी पण झाल्या होत्या, त्यामुळे आज म्हटलं तव्यावरच चटणी बनवून घेते. खूप छान लागते, कधी कधीच करत असते. शेंगदाण्याचा कूट असला तर घालते, नाहीतर अशी पण खूप छान लागते चटणी. तर होता माझ्याकडे थोडाफार, तो पण मी टाकून घेतला. खूप टेस्टी झाली होती चटणी भाकर खूप छान लागतात खायला पण. या मग जेवण करायला. ही झाली आपली चटणी आणि ही भाकर. हे बघा, रात्री झोपण्यापूर्वी ती लवकर झोपतच नाही. खेळून राहिली आहे, तिचा खेळ. तिला जेव्हा झोप येते तेव्हा झोपते ती. असेच काहीतरी खेळत राहते. नाही काढू, तिचा काढणार. ये डब्बा वाढू टाकलाय. ये इकडे. छिप, प्लास्टिक नाही घालायचं तोंडामध्ये. फेकून ये तिकडे. हो, फेकून ये तिकडे. तिकडे फेकून ये, दरवाजापाशी फेकून ये. ये इकडे. झोपत नाही का तू पूर्वी? ये. ये इकडे या. आली 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 आमची पूर्वी आली रे. आली 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 आली. का पेली बाई तू? दवाई पेली? दवाई नाही. दवाई पेली नाही? नाही पेली. नाही पेली तू दवाई? दादा ना दिली.
ये शी आहे तिकडे, उंदीर येते बाय, उंदीर नेते बाय तुला. पूर्वीला घेऊन जा रे उंदीर. या या पूर्वी, कशाला आणली ते. लाईट बंद करते आता मी, लाईट बंद करते. ये इकडे. हा लाईट बंद केला, इकडलाही करता आता. ये मग तिला पण झोपवून देते आता. टाईम पण खूप झाला होता. आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. धन्यवाद.